नमस्कार मित्रांनो, आज काय झालं हे मार्केटमध्ये तुम्ही पोस्ट मार्केटच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर उद्या 16 जानेवारीला आपण ॲनालिसिस करूया. तर बँक निफ्टीचा क्लोज दिलेला आहे 48,223. तर आजच्या हायलाच मार्केट क्लोज झालेला आहे. तर बघूया की आपण कोणत्या लेवल्स वर होतील उद्यासाठी. तर मार्केटनी जर समजा गॅप अप ओपन दिलं तर 48,381च्या आसपास मार्केट ओपन होऊ शकतं आणि त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट अपसाईडसाठी राहणार आहे ऑल टाईम हाय बँक निफ्टीचा 48,635. जर बँक निफ्टी याच्यावरती जर सस्टेन राहिली तर ऑल टाईम हाय ब्रेक करून नवीन हाय आपल्याला पाहायला मिळेल. जर समजा मार्केट साईडवेज ओपन झालं तर 48,158ची लेवल होती आपली कालची, तर त्याच लेवल ओपन झालं तर परत एकदा 47,900 पर्यंत मार्केट येऊ शकतं. तर बघूया की निफ्टीमध्ये कोणत्या प्रकारे आपण ट्रेड घेऊ शकतो. निफ्टी सुद्धा ऑल टाइम हायला क्लोज झालेली आहे 22,000. जर कालच्या अनालिसिसनुसार आपण 22,000वर आपण ट्रेड घेतला होता बाईंगसाठी. आता बघूया आपण निफ्टीमध्ये उद्या काय मुवमेंट होऊ शकेल. निफ्टीने सुद्धा ऑल टाइम हायलाच क्लोजिंग दिलेली आहे 22,109. जर समजा मार्केटने जर गॅप अप ओपन दिलं तर ऑल टाइम हाय ब्रेक करेल तर आपल्याला लेवल समजणार नाहीत की आपण कुठं ट्रेड घ्यायचं. त्यासाठी आपण पिवट पॉईंटचा यूज करणार आहे. तर पहिले टार्गेट आपलं असणार आहे, जर गॅप अप ओपन झालं तर पहिलं टार्गेट आपलं असणार आहे त्यावेळेस वरचा जो रेजिस्टन्स आहे 22,200. जर समजा मार्केटने आहे या लेवललाच मार्केट ओपन झालं 22,109 ते 22,080च्या आसपास तर मार्केट पहिल्यांदा स्लोली खाली येऊ शकेल. तर तिथं आपण 22,072 टू 22,050च्या आसपास या लेवलमध्ये आपण कुठल्या साईडला मार्केट सस्टेन होईल त्या साईडला आपण ट्रेड घेऊ शकतोय. तर त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 22,000 हे पहिलं टार्गेट असणार आहे आणि त्याच्या अपसाईडला डाऊन साईडला 22,000 एक टार्गेट असणार आहे आणि दुसरं म्हणजे 21,929. तर उद्या भरपूर असे इव्हेंट्स आहेत. HDFC बँकचा रिझल्ट आहे प्लस UKचे रिझल्ट पण आहेत. तर त्याच्यामुळे मार्केटमध्ये भरपूर व्हॉलेटिलिटी असणार आहे. तर तुम्ही सेफली ट्रेडिंग करा.